सुना येती खरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे राघवने श्रीधरला पिहूला सरप्राईज देण्याबद्दल सांगितलेलं असतं. तेव्हा श्रीधरला ही कल्पना खूपच जास्त आवडते. तो म्हणतो, अरे वा, खूपच छान आयडिया आहे. त्यानंतर राघव म्हणतो, त्यासाठी तुला एक काम करायचं आहे. तुला पिहू बहिणीला थोड्या वेळासाठी रूममध्ये थांबून ठेवायचं आहे. बाहेर येऊ द्यायचं नाही. आत्तापर्यंत तू पिहू बहिणीला तुझ्या प्रेमात कसं अडकवलंस ना, तसंच तिला थोड्या वेळासाठी रूममध्ये अडकवायचं आहे. त्यानंतर इथे वेदा म्हणते, आणि दाद्या, आईचं काय? तेव्हा राघव म्हणतो, ती जबाबदारी मामाची. मामा, तुला आईला थोड्या वेळासाठी किचनमध्ये थांबून ठेवायचं आहे. तुझ्या आवडीचं काहीतरी खायला बनवायला सांग, म्हणजे 10 मिनटं आई काही बाहेर येत नाही. तेव्हा वेदा म्हणते, आणि दादा, मामा, आम्हाला इथे सगळी तयारी करायला 10 मिनटं तरी लागतील हां. तेव्हा इथे माधव म्हणतो, ए बाबा, माझं ऐकायचं असेल ना तुम्हाला तर ऐका, पण आता हे सगळं करायची तुम्हाला खरंच काही गरज नाही आहे. उगाच घरामध्ये वाद होईल असं काही करू नका. तेव्हा इथे राघव म्हणतो, ए दादा, तू आता गप्प बस. आता काहीही झालं तरी मिशन सरप्राईज हे सुरू होणारच. काय बी झालं तरी वहिनीला सरप्राईज द्यायचं म्हणजे द्यायचं. चला चला, कामाला लागा. तेव्हा इथे राघव म्हणतो, माझं लकी लॉकेट कुठे आहे? ते सापडतच नाही आहे. तेव्हा मामा म्हणतो, जाऊ दे ना, हा लकी मामा आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा वेदा म्हणते, लकी मामा कोण? तो म्हणतो, मी. मग बंटी मामा कोण? तो म्हणतो, मीच की, लकी बंटी मामा. सगळेजणं म्हणतात, बरं बरं, चला चला, आता इथे तयारी सुरू करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पिहू आपल्या रूममधून बाहेर निघालेली असते. तेव्हा इथे श्रीधर येतो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. तेव्हा पिहू म्हणते, श्रीधर, हे काय करतोयस तू? दरवाजा का बंद करतोयस? तो म्हणतो, दरवाजा का बंद करतोय म्हणजे? आत्ता मी माझ्या बायकोबरोबर आहे, मला माझ्या बायकोचे लाड करायचे आहेत. तेव्हा ती म्हणत असते, श्रीधर, अरे काय आहे, या वेळेला असं दरवाजा बंद करतोयस? कधी पण काय तू सुरू होतोस रे? चल, मला बाहेर जाऊ दे बरं. श्रीधर म्हणतो, अजिबात नाही. माझी बायको इतकी सुंदर आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ मला जेव्हा तिचे लाड करायला लागतील ना, तेव्हा मी लाड करेन. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी लाड करेन. तेव्हा इथे पिहू म्हणते, श्री, हे काय तुझं आता मध्येच? हे बघ, सासूबाई बाहेर आहेत. सासूबाई आहे ना, स्वयंपाक करणार आहेत. त्या आपल्या इथे कशी आमटी बनवतात ना, तशी आमटी मलासुद्धा बनवायला शिकायचं आहे. तेव्हा मला जाऊ दे बरं, त्या कशा फोडणी देतात मला बघायचं आहे. तेव्हा श्रीधर म्हणतो, पिहू, आज आपण चटणी खाऊ, राहू दे ती आमटी बिमटी, नंतर जा बरं. तेवढ्यातच इथे आता बंटी मामा आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, उमा, काय रे बंटी, काय झालं? तो म्हणतो की, सांग आता ताई, काय मदत करू तुला? तू सांगशील ती मदत करायला मी तयार आहे. तेव्हा उमा म्हणते, नाही नको, काय मदत वगैरे नको, थांबा, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा बंटी म्हणतो, तायडे, असं कसं? मला करू दे बरं तुझी मदत. ती म्हणते, अरे पण आता काय मदत नको आहे? तेव्हा तो लगेच रडायला लागतो. तेव्हा उमा म्हणते, काय रे बंटी, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? तेव्हा बंटी मामा म्हणतो, तायडे, तुला माहिती आहे, आता इथे प्रसादाचा शिरा जेव्हा बनवला होता ना, तेव्हा त्यातला थोडा प्रसादाचा शिरा मी त्या घरी घेऊन गेलो होतो. पिहूनेच सांगितलं होतं शिरा घेऊन जा म्हणून. तुला माहिती आहे, तिथे गेल्यानंतर आईला भेटलो. आईला भेटून मला खरंच खूप आनंद झाला गं. पण तुला माहिती आहे, तो शिरा जेव्हा आईने, वहिनीने खाल्ला तेव्हा सगळ्यांनी कौतुक केलं. पण तेव्हा मला असं वाटलं की तिकडे आई आणि इकडे बहीण, मला माझी बहीण पण पाहिजे, मला माझी आई पण पाहिजे. पण मला दोघींचं प्रेम एकत्र काही मिळत नाही आहे. दोघीजणी एकत्र माझे कधी लाड करतील असं मला वाटतंय गं. ती पद्मताई आहे, पण ती असून नसल्यासारखी. ती काय आपल्याला गेल्यानंतर इज्जत देत नाही. पण शेवटीला आई ही आई असते गं. आईची मला खरंच खूप आठवण येते. आईच्या मांडीवरती डोकं ठेवून कधी कधी मला रडावंसं वाटतं.
तेव्हा इथे उमा म्हणते, बंटी खरंच सांगू का, मला पण आईची खूप आठवण येते रे. मला पण वाटतं कधी कधी आईच्या मांडीवरती डोकं ठेवून शांतपणे पडून राहावं. त्यानंतर इथे पिहू म्हणत असते, ए श्री, जाऊ दे बरं मला. आता या वेळेला दरवाजा बंद केलाय, माणसं काय म्हणतील, चल मला जाऊ दे. तेव्हा इथे श्री म्हणतो, ए पिहू गप्प बस ग जरा. इथे मी माझ्या बायकोचे लाड करतोय आणि तुला काही नुसतं जाऊ दे जाऊ दे. थांब बरं थोडा वेळ. तेव्हा इथे बंटी म्हणतो, ए तायडे, मी काय म्हणतो, तू रडू नको. आता 4-5 मिनटं थांब. ती म्हणते, का 4-5 मिनटं का थांबू? तो म्हणतो, नाही मी आत्ताच आलो आहे ना आपल्या आईकडून, म्हणून थांब. ती म्हणते, चल ना व्हिडिओ कॉल करूया आईला. तो म्हणतो, हा करूया व्हिडिओ कॉल, पण थोड्या वेळानंतर करूया. उमा म्हणते, लहानपणी आई माझ्या घट्ट वेण्या घालायची 2. तेव्हा 2-2 दिवस वेण्या सुटायच्या नाही. तेव्हा तो म्हणतो, हो ना, माझ्या पण आई 2 वेण्या घट्ट घालायची. तेव्हा उमा हसत्याने म्हणते, बंटी तुझ्या कधी वेण्या घातल्या रे? तो म्हणतो, हसलीस ना तू. माझ्या वेण्या नाही ग, माझा भांग पाडायची, भांग. अजूनही असं वाटतं तिच्याकडून भांग पाडून घ्यावा. त्यानंतर ते दोघंजणं आपले इथे बोलत असतात आईची आठवण काढून. आणि इथे आता वेदा, त्याचबरोबर मंदा मावशी आणि इथे राघव, तिघेजणं छान आता तयारी करत असतात. खूपच उत्तम असं डेकोरेशन त्या दोघांनी केलेलं असतं. मंदा मावशीने मदत केलेली असते आणि त्यामुळे सगळी तयारी आता झालेली असते. इथे आता गुलाबाच्या पाकळ्या वगैरे सगळं काही त्या लोकांनी इथे रितसरपणे केलेलं असतं. खूपच उत्तम अशी तयारी त्यांनी केलेली असते. आणि सगळी तयारी झाली की शिट्टी वाजवायची आणि इशारा द्यायचा असं ठरलेलं असतं. तेव्हा लगेचच राघव शिट्टी वाजवतो. तेव्हा इथे आता बंटी मामा म्हणतो, ए ताई आता चल माझ्याबरोबर. ती म्हणते, कुठे? तो म्हणतो, अगं कुठे काय, बाहेर चल. ती म्हणते, अरे पण कशाला? तो म्हणतो, चल सरप्राईज आहे. तेव्हा इथे आता लगेच शिट्टी वाजवल्यानंतर आपला श्री घाबरतो. तो म्हणतो, अरे काय चाललं आहे ह्याचं, ह्याची पण आहे ना शिट्टी वाजवण्याची वेळ चुकली. तेव्हा इथे पिहू म्हणते, काय रे श्री काय झालं? तेव्हा तो म्हणतो, चल बाहेर चल, तुझ्यासाठी मस्त सरप्राईज आहे. ती म्हणते, सरप्राईज कसलं? तो म्हणतो, चल ना तुला सरप्राईज आहे ते दाखवतो. त्यानंतर इथे बंटी मामा विचारतो, काय रे झाली का सगळी तयारी? तेव्हा सगळे म्हणतात, हो छान तयारी झालेली आहे. तेव्हा तिथे उमा येते आणि म्हणते, हे काय आता काय करताय? तेव्हा मंदा मावशी म्हणते, ए उमे, अगं आता इथे सून घरात आली आहे, मुलाचं आणि सुनेचं लग्न झालं आहे, इतकी गोड गोंड सून घरात आली आहे, मग मुलाचं आणि तिचं नातं घट्ट व्हायला नको का? म्हणून हे लग्नानंतरचे खेळ आता खेळायचं आहे. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की बरं आता ही समधी तयारी झाली आहे ना, मग याच्यामध्येच आपण आप्पा आणि श्री या दोघांनासुद्धा खेळ खेळायला सांगूया ना, म्हणजे त्याचं पण नातं आता घट्ट होईल आप्पांबरोबर. त्यानंतर इथे श्री पिहूचे डोळे झाकून तिला बाहेर घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की चला आता 1, 2 आणि 3 डोळ्यांवरून हात काढल्यानंतर सगळे जोरात ओरडतात, सरप्राईज. तेव्हा इथे पिहू म्हणते, हे काय आहे? तेव्हा राघव म्हणतो, नाही कसं आहे ना वहिनी, आम्ही आता मामाला पकडून 6 जण आहोत ना, तेव्हा आम्हाला अजून 6 जणांची गरज आहे फुटबॉल टीमसाठी. त्याची ही सगळी तयारी सुरू केलेली आहे. तेव्हा इथे लगेच श्री म्हणतो, ए राघव, काय रे माझ्या बायकोची मस्करी करतोस? माझ्या बायकोला काही बोलायचं नाही हां, तिला फुटबॉल माहिती नाही आहे. तेव्हा ती आता श्रीकडे रागाने बघते. तेव्हा श्री म्हणतो, पिहू, ही तयारी तुला कशी वाटली? ही सगळी तयारी आहे ना, सगळ्यांनी मिळून केली तुझ्यासाठी, तुला सरप्राईज देण्यासाठी. तेव्हा पिहू म्हणते, खरंच मला तर ही तयारी खूपच जास्त आवडली. तुम्ही सगळ्यांनी एवढं मेहनतीने केलं, मला खूप आवडलं, थँक्यू. त्यानंतर उमा म्हणते, बरं तुमचं चालू द्या, मी जाते. तेव्हा मंदा मावशी म्हणते, काय गं उमे, काय झालं, कुठे चाललीस तू? ती म्हणते, मंदा मावशी, नाही ही सगळी तयारी केली हे चांगलंच केलं, पण मी आता जाते. यांची आता गोदामामधून येण्याची वेळ झालेली आहे. उगाच हे येतील, इथे बघतील आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल.
त्यापेक्षा मी आपली जाते बाई, उगाच वाद नको. तेव्हा मंदा मावशी म्हणते, अगं सून घरी आली आहे, सुनेचे लाड केले तर त्याच्यामध्ये कशाला कुणाला राग यायला पाहिजे. साहेबाला पण नाही राग येणार. अगं सुनेचं कौतुक होणार आहे, ते बघायला नको का. बस बरं तू इथे. सुनेच्या चेहऱ्यावरती आनंद आला तर अगं घरची लक्ष्मी खुश झाली तर घरामध्ये भरभराटच येईल ना. मग घरच्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला नको. तेव्हा इथे मंदा मावशी म्हणते, बरं आता तुम्ही दोघेजणं बसा आणि आता खेळाला सुरुवात करा. ह्या पाण्यातून तुम्हाला अंगठी शोधून काढायची आहे. तेव्हा ते दोघेजणं आता खेळाला सुरुवात करणार. तेवढ्यातच त्या ठिकाणी वृंदा आलेली असते. ती म्हणते, थांबा. तेवढ्यातच राघवचं लक्ष जातं. राघव म्हणतो, अरे देवा, ही कशाला आली आता. आणि त्यानंतर राघव येतो आणि म्हणतो, अरे वृंदाताई, तू आलीस का. ती म्हणते, राघव गप्प बस, काही बोलू नको, कळलं ना. जा जाऊन माझी बॅग घेऊन ये. तो म्हणतो, कोण मी. ती म्हणते, तू नाही तर कोण, जा बॅग घेऊन ये. तेव्हा इथे आता लगेच ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, काय गं आई, हे सगळं काय आहे. अगं याचं लग्न झालं आणि मला साधं सांगितलंसुद्धा नाही. मी या घरातली कुणीच नाही आहे का गं. मोठी मुलगी आहे ना मी या घरातली. मग भावाचं लग्न झालं ते मला सांगायला नको होतं का. मला तुम्ही सगळेजण विसरूनच गेलात की तुमची एक मोठी मुलगीसुद्धा आहे. ते मला काढूनच टाकलत का तुमच्यामधून. विसरच पडला तुम्हाला. माझे सासरचे सगळे लोक म्हणत आहेत की भावाचं लग्न झालं तरीसुद्धा मला सांगितलं का नाही. काय गं ए चिमणे, तू सुद्धा मला फोन करून सांगितलं नाहीस का गं. लहान बहीण आहेस ना तू माझी, तुला पण माझी आठवण आली नाही का. तेव्हा ती म्हणते, नाही ताई, असं काही नाही आहे. मी तुला खरं तर सांगणारच होते गं. मी आज तुला फोन करणारच होते पण मी विसरले. ती इथे उमा म्हणते, अगं खरंच वृंदा, सकाळीच मी इथे आता मंदा मावशीबरोबर विषय काढला होता. तेव्हा मंदा मावशी आहे ना, तिला मी म्हणाले होते की मला वृंदाला फोन करायचा आहे म्हणून, पण ह्या कामाच्या गडबडीत विसरले गं. तेव्हा इथे आता लगेच वृंदा येते आणि श्रीधरला म्हणते, काय रे श्री, लग्न केलंस तू, मग बहिणीला सांगितलं का नाहीस की आता बहिणीला लग्नाबिग्नापासूनसुद्धा दूर ठेवायचं. अरे लग्न केलं ते सुद्धा करवलीशिवाय. करवली नको होती का तुम्हाला. तेव्हा पिहू म्हणते, हे बघा ताई, तू जरा शांत हो, तू थकून आली आहेस ना, तू रागू नकोस गं. तेव्हा ती म्हणते, अरे तू रे काय करतेस. वंस म्हणायचं, वंस. नणंद आहे ना मी तुझी, मग अहो वंस म्हणायचं, कळलं ना. लग्न झाले आता तुझं, या घरची सून आहेस तू. आणि काय रे श्री, आल्या आल्या लगेच मला एकेरी आवाजामध्ये हाक मारायला सुरुवात केली. अगं मी नणंद आहे, मग अहो म्हणायला नको का. वंस म्हणायचं मला, कळलं ना. आणि काय रे श्री, एवढी काय घाई लागली होती तुला लग्न करायची, जे कुणाला काही न सांगता लग्न केलंस. त्यानंतर माधव म्हणतो, ए ताई, अगं आत्ताच आली आहेस ना तू, जरा शांत हो ना, किती बोलशील. तेव्हा ती म्हणते, श्री, अरे तू का लग्न केलंस रे आधी. माधव मोठा आहे ना. आणि काय रे माधव, आधी लग्न खरं तर तू करायला हवं होतंस. आणि हा श्री याने लगेच लग्न केलंसुद्धा. उताळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. तेव्हा इथे आता काय बोलायचं. माझ्या सासरकडचे लोक म्हणत आहेत, या वृंदाच्या भावाने मोठ्या भावाला ठेवलं आणि 2 नंबर भावानेच पळून जाऊन लग्न केलं. किती ऐकून घ्यावं लागते मला माहिती आहे का तुम्हाला. पण त्याचं तुम्हाला काहीच नाही, साधा फोन करूनसुद्धा सांगावंसं वाटलं नाही. तेव्हा इथे लगेचच तिची आई उमा म्हणते, ए वृंदा, अगं शांत हो बाळा, आता आली आहेस ना. तेव्हा इथे राघव म्हणतो, वेदा, तू काय म्हणालीस बाळा मगाशी, की आपल्या घरामध्ये लग्न घर वाटतच नाही आहे. आता बघितलंस ना, आपली वृंदाताई आली आणि अख्खं मांडवच जसं काही बोलायला लागलं नाही का. अख्खं घर हे लग्नाचं घर आहे असं वाटायला लागलं नाही का. वाटतंय की नाही आता घर भरलेलं, लग्नाचं घर वाटतंय की नाही, करवली आल्यासारखी वाटते की नाही. त्यानंतर इथे मंदा मावशी म्हणते, ए वृंदा, अगं काय गं आले आले नुसतं तडा 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 बोलायला सुरुवात केलीस. ती म्हणते, मंदा मावशी, अगं तुला कळलं यांचं लग्न झालेलं, पण मला अजून माहिती नाही आहे. मग मला राग येणार की नाही सांग बरं तू.
तेव्हा ती म्हणत असते, अगं पण आता आली आहेस ना, मग आता हे बघ, हे समदे खेळ आहेत ना, यामध्ये तू सहभागी हो. हे सगळे खेळ हे तुझ्या आता सगळ्यांच्या देखरेखीखाली होऊ दे, बरोबर ना? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पाण्यामधून अंगठी शोधून काढायची असते ना, ती अंगठी सापडलेली असते पिहूला. पिहू म्हणते, सापडली. तेव्हा वृंदा म्हणते, घ्या. अंगठी पण आधी हिलाच सापडली. आधीच ह्याच्या तोंडातून काही शब्द निघत नाही. आता तर काय, ही बाया त्याचे हातपायच बांधून टाकणार आहे, बरोबर ना? त्यानंतर इथे मंदा मावशी म्हणते, चला रे पोरांनो, आता तुम्ही उमाच्या शेजारी बसा आणि उमाच्या खांद्यावरती दोघांनीसुद्धा अशी डोकं ठेवा. तेव्हा आरशामध्ये उमा आता आपल्या सुनेचं सुन्मुख बघत असते, आपल्या मुलाचा चेहरा बघत असते आणि तो चेहरा आरशामध्ये बघत असतानाच तिथून आता शिवनाथ आलेला असतो. शिवनाथ आपल्या बाईकवरून येतो आणि येता येताच तो आता उमाकडे बघत असतो आणि तेव्हा उमा मात्र त्याला प्रचंड घाबरलेली असते.